हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही एकदम मस्त असाल आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय चांगल्या दर्जाचे जीकेचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. हे प्रश्न टेन्शन फ्री तेच सोडवू शकतील ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. चला तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, पितळ हे कोणत्या धातूपासून बनते? पर्याय क्रमांक 1 तांबे व निकेल, पर्याय क्रमांक 2 तांबे व लोह, पर्याय क्रमांक 3 निकेल व लोह आणि पर्याय क्रमांक 4 तांबे व जस्त. विचारले काय आपल्याला, पितळ हे कोणत्या दोन धातूपासून बनते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तांबे व जस्त. प्रश्न दुसरा, प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जगन्नाथ मंदिर. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 ओडिसा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा. जगन्नाथ मंदिर हे ओडिसा राज्यामध्ये पुरी या ठिकाणी आहे. प्रश्न तिसरा, औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 आग्रा, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 कानपूर, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. चौथा, प्रसिद्ध सम्राट अशोक खालीलपैकी कोणत्या वंशाचे होते? पर्याय क्रमांक 1 गुप्त, पर्याय क्रमांक 2 शुंग, पर्याय क्रमांक 3 पल्लव आणि पर्याय क्रमांक 4 मौर्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मौर्य. सम्राट अशोक हे मौर्य या वंशाचे होते. प्रश्न पाचवा, राज्यसभेचा सभापती खालीलपैकी कोण असतो? काय विचारले? राज्यसभेचा सभापती. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, त्याला निवडून दिलं जात नाही. प्रश्न सहावा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 कोलकाता, पर्याय क्रमांक 4 बेंगलुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना 1935 यावेळी झाली होती. प्रश्न सातवा, भारताचे लोहपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल आणि पर्याय क्रमांक 4 राजीव गांधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हेच भारताचे पहिले उपपंतप्रधान सुद्धा होते. प्रश्न आठवा, नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 11 आणि पर्याय क्रमांक 4 13. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16च्या ऐवजी 6. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न 9वा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 ठाणे, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड. कधी प्रश्न असा सुद्धा येतो की रायगड जिल्ह्यामध्ये कोणतं पक्षी अभयारण्य आहे?
तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कर्नाळा अभयारण्य. प्रश्न 10वा. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? पर्याय क्रमांक 1 जायकवाडी अभयारण्य, पर्याय क्रमांक 2 कर्नाळा अभयारण्य, पर्याय क्रमांक 3 पेंच अभयारण्य आणि पर्याय क्रमांक 4 सागरेश्वर अभयारण्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 12वा. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कोणास ओळखतात? पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज, पर्याय क्रमांक 2 गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 3 विष्णुदास भावे आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विष्णुदास भावे. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. 13वा. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 प्रवरानगर आणि पर्याय क्रमांक 4 सांगली. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील किंवा आशिया खंडातील म्हणला तरीही चालेल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रवरानगर. आणि प्रवरानगर हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 14वा. शेती अवजारांसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 सांगली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांगली. किर्लोस्करवाडी हे शहर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 15वा. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू झाली आणि ती 1854 या वर्षी सुरू करण्यात आली. प्रश्न 16वा. लोकमान्य टिळक यांनी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? क्रमांक 1 केसरी, पर्याय क्रमांक 2 मराठा, पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे लोकमान्य टिळक यांनी कोणत्या वर्षी सुरू केली. प्रश्न 17वा. मराठी भाषेतील पहिले दर्पण कोणते? दर्पण या ठिकाणी आपलं चुकून झालेलं आहे तर त्या ठिकाणी वर्तमानपत्र असं करा. पर्याय क्रमांक 1 केसरी, पर्याय क्रमांक 2 मराठा, पर्याय क्रमांक 3 दर्पण आणि पर्याय क्रमांक 4 नीलदर्पण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्पण. आणि दर्पण हे सुरू करणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती हे बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. प्रश्न 18वा. भारतामध्ये तार व टपाल सुविधा कोणाच्या कारकिर्दीत सुरू करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेकॉले, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. प्रश्न 19वा. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 तुळजापूर, पर्याय क्रमांक 2 वणी नाशिक, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. तुळजापूरला तुळजाभवानी या देवीचं मंदिर आहे. वणी या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि चंद्रपूर या ठिकाणी
महाकालेश्वरी यांचं मंदिर आहे? प्रश्न 20वा, संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? पर्याय क्रमांक 1 पैठण, पर्याय क्रमांक 2 आळंदी, पर्याय क्रमांक 3 देहू आणि पर्याय क्रमांक 4 आपेगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपेगाव. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे देहू हे कोणत्या महाराजांचे जन्मगाव आहे. प्रश्न 21वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. कधीकधी असाही प्रश्न येतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर त्याचं उत्तर करायचं आहे आपल्याला आंबोली. प्रश्न 22वा, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. काय विचारले? महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? प्रश्न 23वा, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय क्रमांक 2 बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. कमेंटमध्ये सांगायचं आहे की सचिन तेंडुलकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला गेला. प्रश्न 24वा, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती? पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सांगली आणि पर्याय क्रमांक 4 सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातारा. प्रश्न 25वा, महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली, पर्याय क्रमांक 2 भंडारा, पर्याय क्रमांक 3 गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. भद्रावती, चंद्रपूरमधील भद्रावती हा महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प आहे. प्रश्न 26वा, खालीलपैकी दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 बुध, पर्याय क्रमांक 2 गुरु, पर्याय क्रमांक 3 शुक्र आणि पर्याय क्रमांक 4 शनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शुक्र. शुक्र हा ग्रह दिवसासुद्धा दिसतो. प्रश्न 27वा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखतात? या ठिकाणी म्हणतात असं झालंय, तर आपण प्रिंट मिस्टेक झालेली आहे, त्या ठिकाणी आपण कोणास ओळखतात असं समजू. पर्याय क्रमांक 1 विक्रम साराभाई, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पर्याय क्रमांक 3 राकेश शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. काय विचारले? भारताचे मिसाईल मॅन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न 28वा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? पर्याय क्रमांक 1 समुद्री डॉल्फिन, पर्याय क्रमांक 2 देवमासा, पर्याय क्रमांक 3 गंगा नदीतील डॉल्फिन आणि पर्याय क्रमांक 4 व्हेल मासा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगा नदीतील डॉल्फिन. जर फक्त डॉल्फिन असा एकच पर्याय असेल तर तो करावा आणि समुद्री डॉल्फिन किंवा गंगा नदीतील डॉल्फिन पर्याय असेल तर त्याचं उत्तर गंगा नदीतील डॉल्फिन असं करावं. प्रश्न 29वा,
महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सांगली आणि पर्याय क्रमांक 4 सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. प्रश्न 30वा. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च ही संस्था खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 गडचिरोली, पर्याय क्रमांक 2 गोंदिया, पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर आणि पर्याय क्रमांक 4 भंडारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. कधीकधी प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की सर्च ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर त्याचं उत्तर सांगायचं आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. प्रश्न 31वा. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पर्याय क्रमांक 3 विक्रम साराभाई आणि पर्याय क्रमांक 4 राकेश शर्मा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतात. डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक आहेत आणि राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर हे आहेत. प्रश्न 32वा. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? पर्याय क्रमांक 1 37 डिग्री सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 38 डिग्री सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 40 डिग्री सेल्सिअस आणि पर्याय क्रमांक 4 35 डिग्री सेल्सिअस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 37 डिग्री सेल्सिअस. आणि जर फॅरेनहाईटमध्ये विचारलं तर 98.4 फॅरेनहाईट असे मानवी शरीराचे तापमान असते. प्रश्न 33वा. डेसिबल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पर्याय क्रमांक 1 भूकंप, पर्याय क्रमांक 2 आवाज, पर्याय क्रमांक 3 घनता आणि पर्याय क्रमांक 4 वेग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आवाज. डेसिबल या एककामध्ये आवाजाची तीव्रता मोजली जाते. तर भूकंप मोजण्याच्या एककाला रिश्टर स्केल असे म्हणतात. प्रश्न 34वा. सूर्यमालेतील ग्रहांची एकूण संख्या किती? ग्रहांची संख्या विचारलेला आहे आपल्याला. सूर्य सोडून एकूण ग्रह किती? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 10 आणि पर्याय क्रमांक 4 12. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. सूर्यमालेतील ग्रहांची एकूण संख्या 8 आहे. आणि सूर्यापासून ग्रहांचा क्रम S म्हणजेच सूर्य, B म्हणजेच बुध, S म्हणजेच शुक्र, P म्हणजेच पृथ्वी, M म्हणजेच मंगळ, G म्हणजेच गुरु, S म्हणजेच शनी, U म्हणजे युरेनस आणि N म्हणजे नेपच्यून. तर याच्यामध्ये हा S म्हणजे सूर्य सोडून एकूण 8 ग्रह आहेत. प्रश्न 35वा. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची असते? पर्याय क्रमांक 1 सरपंच, पर्याय क्रमांक 2 कोतवाल, पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक आणि पर्याय क्रमांक 4 पोलीस पाटील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोलीस पाटील. पोलीस पाटलावर गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. प्रश्न 36वा. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोणता? पर्याय क्रमांक 1 महानगरपालिका, पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती, पर्याय क्रमांक 3 तहसीलदार आणि पर्याय क्रमांक 4 लेखा समिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती. प्रश्न 37वा. ब्लू सिटी खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 जयपूर, पर्याय क्रमांक 2 जोधपूर, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 लखनौ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जोधपूर.
तर जयपूर या सिटीस काय म्हणून ओळखले जाते याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न 38वा. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला? पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी, पर्याय क्रमांक 2 मोरारजी देसाई, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 इंदिरा गांधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी. या प्रश्नामध्ये मी सुद्धा थोडं कन्फ्यूज आहे, त्यामुळं याचं उत्तर तुम्हाला जर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न 39वा. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? पर्याय क्रमांक 1 78, पर्याय क्रमांक 2 19, पर्याय क्रमांक 3 288 आणि पर्याय क्रमांक 4 48. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 288. ही महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे. प्रश्न 40वा. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 संरक्षण मंत्री, पर्याय क्रमांक 3 गृहमंत्री आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.